वीडियो में ये है मेरी बाइक। मुंबईतून बस्तरला फिरण्यासाठी निघालेल्या रिद्धी ठक्करचा प्रवास सुखरूप पूर्ण होईल असंच तिच्यासोबतच्या बायकर्सना आणि तिलाही कदाचित वाटत असावं, पण छत्तीसगडच्या NH30 वर पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघाताने सगळंच बदललं। धमतरी जिल्ह्यातील मरकाटोला घाटाजवळ सुसा ट्रेलरनं रिद्धीच्या मोटरसायकलला मागून धडक दिली। या धडकेत 24 वर्षीय रिद्धी गंभीर जखमी झाली। तिथून रिद्धीला वाचवण्यासाठी अनेकांनी धडपड केली, तिला रुग्णालयात नेण्यातही आलं, पण पुढे काय घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। हा अपघात जरी असला तरीही आपल्याकडे मोटरसायकल राईड्स करताना खूप काळजी घेणं का गरजेचं असतं, सतत ही गोष्ट रिस्की आहे असं का म्हटलं जातं, हे आपल्याला या प्रसंगातनं लक्षात येतं। नक्की रिद्धी सोबत काय घडलं बघूयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 30 वर बुधवारी पहाटे एका सुसा ट्रेलरनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं मुंबईतल्या 24 वर्षीय महिला बायकर रिद्धी ठक्कर हिचा मृत्यू झाला। कांदिवली पश्चिम इथे रहिवासी असलेली रिद्धी मुंबईतील सुमारे 23 मोटरसायकल स्वारांच्या ग्रुपसोबत बस्तरला फिरण्यासाठी निघाली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रुपमधील बहुतांश रायडर्स हे पुढे गेले होते, तर रिद्धी आणि काही इतर रायडर्स हे मागे प्रवास करत होते। बुधवारी सकाळी 5 ते 6 वाजायच्या सुमारास मरकाटोला घाटाजवळ एका सुसा ट्रेलरनं रिद्धीच्या मोटरसायकलला मागून धडक दिली। रिद्धी MH12 SP 0835 या नोंदणी क्रमांकाची मोटरसायकल चालवत होती। धडकेनंतर रिद्धी रस्त्यावर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली। अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथकानं तिला जवळच्याच एका आरोग्य केंद्रात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर दुखापतीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला धमतरी इथल्या श्रीराम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, पण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह घटनास्थळावरून अर्थातच फरार झाला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून ट्रेलरचा आणि चालकाचा शोध घेतला जातोय। अपघाताच्या ठिकाणाजवळचे जे कॅमेराज आहेत, CCTV आहेत, ते फुटेज सगळं तपासलं जात असून रिद्धी सोबत प्रवास करणाऱ्या इतर रायडर्सचे जबाबही नोंदवले जात आहेत। पोलिसांनी रिद्धीच्या कुटुंबियांना तिच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या घटनेमुळे तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या मोटरसायकल ग्रुपमधील सदस्यांना मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे। धमतरीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भानुप्रताप चंद्राकर यांनी सांगितलं की रिद्धी ही मुंबईतील बायकिंग ग्रुप सोबत प्रवास करत असताना मरकाटोला जवळ तिच्या मोटरसायकलला ट्रेलरनी धडक दिली। या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघात नेमका कसा घडला या सगळ्याचा तपास आता सुरू आहे। सतत आपल्याला असं म्हटलं जातं की ऑफ-रोड बायकिंग किंवा अशा पद्धतीनं जे मोटरसायकल ग्रुप्स प्रवास करत असतात त्यांनी सतत त्यांचे जे गेअर्स असतं, त्यांचे जे हेल्मेट किंवा इतर गोष्टी त्यांनी घातलेल्या असतात त्या त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्या अवॉइड करू नयेत, त्यांनी त्या घालाव्यात हे तर म्हटलंच जातं। पण अनेकदा अनेक कुटुंबांकडनं असं सुद्धा म्हटलं जातं की नका जाऊ इतक्या लांब, कारण की ही गोष्ट खूप रिस्की आहे। आता या सगळ्यामध्ये अपघात तर झालेलाच आहे, जे CCTV फुटेज आहे त्याचा तपास झाल्यानंतर हे समोर येईल की नक्की या सगळ्यामध्ये चूक कोणाची होती किंवा तो जो ट्रेलर होता तो नक्की किती स्पीडनी जात होता, तो कुठून आलेला होता, हे सगळं तपासाच्या अंती आपल्याला कळेल। पण या सगळ्यामध्ये एका तरुण मुलीचा, जे हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत ते बघून ती आयुष्याबद्दल किती एक्साइटेड होती हे आपल्याला तिच्या फोटोज आणि व्हिडिओज मधनं कळतं, किंवा ती बायकिंग बद्दल किती एक्साइटेड होती हे आपल्याला या सगळ्यातनं कळतं। तिचा या सगळ्यामध्ये मात्र जीव गेलेला आहे। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच सगळे व्हिडिओज बघण्यासाठी, सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।